केम्ब्रिजला आलेलो आहे आम्ही. विहान कियारा कियारा बघू शकता मॅप्स. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज लवकर उठली होती, सुट्टी आहे शाळेला तरी लवकर उठली होती. स्वयंपाक केला पूर्ण आणि आता विहानच्या स्कूलला चाललेलो आहे मी, विहान कियारा गाडीवर. तर त्याची म्हणजे हे पॅरेंट्स मीटिंग आहे आज, तर त्याच्यासाठी चाललंय. बघू आता काय तिथे गेल्यानंतर कळलं. पावसाचं वातावरण आहे तर काय माहिती कसं आता. तर चला आता निघतो आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय, काय करावं काय माहिती. स्प्रिंकल पाऊस आहे चालू आणि मुलांना ना आता रेनकोट घालून घेते. शेवटी हेल्मेट घालून घेतलं आणि जॅकेट आहे आणि रेनकोट नाही माझ्याकडे, म्हणजे आहे रेनकोट दुसरे ते, तर त्याच्यामुळे तर कियारा आणि विहानला रेनकोट घालून घेतलेले. आता निघू, तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट बोलते. केम्ब्रिजला आलेलो आहे आम्ही. विहान कियारा कियारा मला ना 11 ते 11:30चा टाइम दिलेला आहे, तर बघू आता चला काय म्हणता. आम्ही या इकडे करतो स्केटिंग, पण आता कुठे? इथे हा या इकडे बघू शकता स्कूल किती छान दिसते. तिकडे करतो आम्ही. फ्लावर्स तर इतकेच भारी आलेले. मम्मी कधी कधी आम्ही त्या तिकडे करतो. चला त्यात ब्लूम झाले ना. तर इथे विहानचं वरती आहे, इथे चालू आहे. चला ते मीटिंग झालेली आहे, मीटिंग झाली पॅरेंट्स मीटिंग. तर युनिट टेस्टचे मार्क वगैरे बघायचे होते. तर विहानचं हिंदीमध्ये खूपच कमी आहे. बघू आता विहानला करशील ना अभ्यास आता. चला आता पाऊस आला होता, पटकन पाऊस नाही होता, निघून जाऊ. इतकं छान दिसते वातावरण, बघू शकता. आता इथे घरी आलो आणि इथे ना दूध तापत ठेवलं, चहा ठेवायचा आहे, उपवास आहे माझा. तर आता कपडे वाळत करायचे, बघू शकता बास्केटमध्ये कपडे काढून ठेवलेले आहे. तर आता ते कपडे वाळत करते, दूध एकदम कमी याच्यावर ठेवून देते आणि चहा करते. कारण उपवासाचं मी जास्त म्हणजे जेवण वगैरे तर टाळते, दुसरं काही करायचं फराळ वगैरे. चहा पिईल आणि बघेल जर वेळ भेट म्हणजे मला भूक लागलीच तर मग काहीतरी वेपर्स वगैरे असं करून खाणार. कारण साबुदाणा तर नाही, मला आता उपवासाची खाऊन कंटाळा आला ते. तर भगर पण मागच्या वेळेस खाल्ली होती, आता ह्यावेळेस मी बघेल काही नाही खाल्लं, म्हणजे एवढं मला भूक पण लागत नाही की पाहिजेलच उपवासाला, असं काही नाही. मी चहा पिला तरी मी कॉफी वगैरे नंतर पिते. तर चला आता मी पटकन कपडे वाळत करते, कारण पाऊस होता. तुम्हाला माहिती विहानच्या स्कूलला गेलो होतो, इतका पाऊस होता, बंद झालं, थांबलं तर मध्ये थांबला. तेवढ्यात आम्ही निघून आलो घरी आणि मीटिंग झाली. म्हणजे स्कूलचं वातावरण तुम्हाला दाखवलंच किती सुंदर आहे तिथे केम्ब्रिज स्कूलचं. तर आजचं मीटिंग अशीच होती की त्याची युनिट टेस्ट झाली, त्याचे मार्क्स सांगायचे होते. 20 पैकी मार्क्स होते प्रत्येकाला. तर त्याला छान मार्क्स पडले, फक्त हिंदी आणि मराठीमध्ये त्याला थोडेसे कमी मार्क पडले. तर त्याला तेच आता टीचर बोलल्या की चांगली इम्प्रूव्हमेंट आहे, सगळं चांगलं आहे. सायन्सला चांगले मार्क्स पडतात, नंतर इंग्लिशला चांगले पडतात, मॅथला चांगले पडतात त्याचे, फक्त हिंदी आणि मराठीमध्ये लक्ष द्या, त्याचं स्पीड कमी आहे असं थोडंसं बोलले. तर आता त्याला ना मी एक टार्गेट देणार आहे, 5-10 मिनिटात तू एवढं लिहून दाखवायचं, पॅरेग्राफ तेवढं लिहून दाखवायचं, म्हणजे त्याचं फास्ट लिहिणं होईल. आणि आता अक्षर पण जरा चांगलं येतंय त्याचं, त्याला रोज लिहायला लावते म्हणून. तर असं तर मुलांचं खूप टेन्शन असतं आणि मला पण खूप टेन्शन की काय करावं काय नाही. पण मग आता त्याच्या क्लास टीचरला पण भेटायचं मला ट्युशनच्या इथल्या, की तुम्ही थोडंसं मराठी आणि हिंदीचं घेत जा असं काहीतरी. तर आज तिथे पण जाऊन भेटायचंय संध्याकाळी. चला आता मी ना कपडे वाळत करते आणि मस्तपैकी चहा करते. इथे कपडे बघू शकता, पूर्ण बास्केट भरली. आणि याला जेवायला दिलंय आणि आता वाजले 12.
वाळत गेले आहे आणि मस्त कंटिन्यू बारीक बारीक पाऊस येतो, मध्ये थांबतो. आणि आता बघू वाळतील, 2 दिवसात वाळतात कपडे. आणि मी आता पावसाळ्याचे ना 1 दिवस आडच कपडे धुते. तर लाईट गेली, लाईट गेली तर आता मी चहा ठेवते, कपडे लाईट. इथे नाशिक रोडला आलेले मी चॅनल बघण्यासाठी गावाची बघू शकता. बघू शकता नॉब्स. तर इथे नॉब्स इतके छान केली मंदिरासाठी गोल्डन. आता बघतो वरती अजून काय कलेक्शन. हा हे तेच सांगितलं पंचवटी कारंजाचं जे सायंकाळ आहे तिथे मस्त वडा खाण्यासाठी आलो आहे. तर माझं उगाच होणार आणि बटाटा कचोरी संपली पण खूप छान लागते. आम्ही बाहेर गेलो होतो आणि त्याच्यानंतर आता भाज्या घेऊन आली मी. मस्त शेपू वगैरे निवडून ठेवल्या बघू शकता आताच. आणि मिरच्या पण ना पहिल्या वेळेस मिरच्या मी अशा हिरव्याच आणल्या होत्या, काहीच तिखट नव्हत्या. मला तिखट असतील पण मग ह्यावेळेस मी घेताना ना एक अशी थोडीशी तोडून खाऊन बघितली, इतकी तिखट होती. मग ह्या आणल्या, कारण तिखट मिरच्यांशिवाय ना असं भाज्यात चांगलं लागत नाही. मेथीची किंवा काही शेपूची एकदम फिकं फिकं वेगळंच लागतं. आणि आता आपण उपवास धरतो तर त्याच्यामुळे थोडं तिखट तिखट खावंसं वाटतं. तर आता त्या फिके मिरच्या आहे ना त्या मी उद्या मस्त तळणार मीठ टाकून सकाळी. आणि आता ह्या मिरच्या मी निवडून ठेवल्या बघू शकता, कारण अशा निवडून ठेवल्या ना खूप दिवस टिकतात. जर आपण डेट ठेवली तर पटपट सडून जातात. त्याच्यामुळे मी निवडून थोड्याशा अशा वरतीच राहू दे. शेपूची भाजी निवडून ठेवली, कोथिंबीर निवडून ठेवली, इथे सगळं
आणि आज केलेलं आज उपवास होता तर आज मस्त मसूरचं वरण केलं आहे, डायरेक्ट फोडणी, इंद्रायणी भात, भाजी मस्त केली, भेंडीची, चपात्या, लोणचं, पापड आहे. तर थोड्या वेळाने जेवायला पण बसणार आणि तेच पूर्ण काम आवरतावरच मला बोलताच आलं नाही. आम्ही तिकडे गेलो होतो नाशिक रोडकडे, तर आम्हाला ना हे घ्यायचे होते नॉब्स वगैरे, तर तिथे छान हँडल वगैरे सगळे भेटतात. तर मग गेलो होतो बघण्यासाठी, तर घेतले नॉब्स. आता एकदाच तुम्हाला बघायला भेटेल जेव्हा होईल ना पूर्ण, तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला. मस्त छान हे भेटलेले आहे. तर चला आता जेवण वगैरे करतो आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी.